मित्रांनो, 5 इयर सीईटीची ॲडमिशनची डेडलाईन ऑलरेडी संपलेली आहे. 3 इयर सीईटीचे ॲडमिशन्स जे आहेत ते 24 तारखेनंतर बंद होणार आहेत. या केसमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले नाहीयेत. तसेच जिथे ॲडमिशन मिळत होतं तिथे फीज खूप जास्त होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशनसुद्धा घेतलेलं नाहीये. तर आता अशा विद्यार्थ्यांचं हे वर्ष वाया जाऊ शकतं आणि या विद्यार्थ्यांना परत पुढच्या वर्षी पुढची सीईटी द्यायची गरज पडू शकते. इन केस जर अशी सिच्युएशन तुमची असेल आणि तुम्हाला जर ह्या वर्षी ॲडमिशन घ्यायचंच असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? कुठल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ट्राय करायला पाहिजे? हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲडमिशन घेतलं नाही आणि त्यांना पुढच्या वर्षी सीईटी द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 30 सप्टेंबरपासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. ही बॅच तुमची एक्झाम होऊपर्यंत चालणार आहे. मल्टिपल रिव्हिजन्स आणि डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर 2026 हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि आपलं जे ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की सीईटी सेलने त्यांच्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की चौथ्या राऊंडची जी डेडलाईन आहे ती संपल्यानंतर तुम्हाला कुठेही कॅप थ्रू ॲडमिशन मिळणार नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना हे वर्ष वाया घालवायचं नाहीये, ज्यांना ड्रॉप घ्यायचा नाहीये, ज्यांना रिपीट करायचं नाहीये, असे विद्यार्थी या वर्षी सुद्धा काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर ते कॉलेजेस जे आहेत ते ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत किंवा त्यांना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही तुमच्या लॉसाठी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता. कारण त्यांच्याकडे जी ॲडमिशन प्रोसिजर असते त्याच्यामध्ये ते कॅप थ्रू विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत नाहीत, तर त्यांची एक सेपरेट सीईटी ते घेतात आणि त्यांच्याकडे ॲडमिशन देतात. तर अशा जवळजवळ 19 युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये लॉचा कोर्स अवेलेबल असेल आणि त्यांच्याकडे जर वॅकन्सी असेल तर नक्कीच तुमचं ॲडमिशन तिथे होऊ शकतं. तर अशा ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या म्हणजे अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर अमिटी युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, DY पाटील युनिव्हर्सिटी, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, GH रायसोनी, MGM, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, मोडी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संदीप युनिव्हर्सिटी, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, स्पायसर ॲडव्हान्टेज, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी, विद्याभूमी युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, अशा 19 युनिव्हर्सिटीज या प्रायव्हेट स्वरूपाच्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. याच्यातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये लॉचा जो कोर्स आहे तो प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यामध्ये 3 इयर सीईटी पण आहे, 5 इयर सीईटी पण आहे. असे दोन्ही कोर्सेस तिथे चालवले जातात. आता यापैकी बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजची जी फी आहे मीडियम ती मीडियम रेंजमध्ये आहे, म्हणजे खूप जास्त त्यांची फीज नाहीये. दुसरी गोष्ट, आता या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, हे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती या कोर्सेसला अप्रुव्हल देते का? हे जे लॉचे कोर्सेस यांच्याकडे चालवले जातात, हे सर्व कोर्सेस बार काउन्सिलने अप्रूव्ह केलेले आहेत. त्यामुळे बाकीच्या कॉलेजेसमधून केलं काय आणि इथनं केलं काय, दोन्हीकडेही तुमच्या डिग्रीमध्ये काही इथे फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला मिळणारं जे अप्रुव्हल आहे ते बार काउन्सिलच देते दोन्हीही कॉलेजमधून. त्यामुळे तुमच्या पुढे प्रॅक्टिसवरती किंवा तुमच्या डिग्रीच्या व्हॅलिडिटीवरती कुठलाही प्रश्न इथे उभा राहणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या UGC अप्रूव्ड आहेत. त्याच्यानंतर या युनिव्हर्सिटीज बार काउन्सिल अप्रूव्ड पण आहेत. त्याच्यामुळे तुमची डिग्री ही व्हॅलिड असणार आहे. त्यामुळे तुम्ही या युनिव्हर्सिटीजमध्ये तुमची लॉची डिग्री कंप्लीट करू शकता. आता तुमच्या एरियामध्ये कुठली युनिव्हर्सिटी तुम्हाला जवळ आहे आणि ते लॉचा कोर्स प्रोव्हाइड करतायत का, हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे. त्यांच्या वेबसाईट्सवरती तिथे फीज पण तुम्हाला दिसेल, त्यांच्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत, त्यानंतर
त्यांच्याकडे वॅकन्सीज आहेत का हे चेक करण्यासाठी तुम्ही सिम्पली त्यांना कॉल करू शकता. त्यांच्या वेबसाईट्सवरती त्यांचे नंबरसुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यावरती कॉल करून तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड विचारू शकता की तुमच्याकडे वॅकन्सी आहे का? वॅकन्सी असेल तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की तुम्ही फर्स्ट इयर जे आहे ते एका कॉलेजमध्ये केलं तर सेकंड इयरला तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता का? तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ॲडमिशन घेता येतं. अनएडेड कॉलेज टू अनएडेड ॲडमिशन घेता येतं. पण या बाबतीत ऑटोनॉमस कॉलेजमधून फर्स्ट इयर केल्यानंतर तुम्ही सेकंड इयरला अनएडेड कॉलेजमध्ये जाऊ शकत नाहीत. ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही इथे ॲडमिशन घेतल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स कंप्लीट करावाच लागणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपलं वर्ष वाया नाही घालायचं, अशा विद्यार्थ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन असणार आहे. तर या युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडे जर वॅकन्सी असेल तर नक्कीच तुम्ही इथे ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी 2026 मध्ये आता लॉ सीईटी देण्याचा विचार करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबरपासून लाईव्ह बॅच आम्ही सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतील, मल्टिपल रिव्हिजन्स असतील तिथे. डेली लाईव्ह क्लासेस, मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाईल. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स इथे दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन किंवा ॲडमिशनची तयारी सुरू करा. थँक्यू.